कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात का? हो नाही हो तुला कसं कळलं? कसं म्हणजे मी आल्यावर अचानक गप्प बसलात म्हणून। काय बोलत होतात? अगं हा बोलत होता काय बोलत होते जे? हा बोलत होता की त्यांना तुझ्यासाठी आणि तुला गुरुजींशी काही बोलायचंय ना, काम आहे ना? आलेच काय का असतेस? काल तुम्ही किती फिल्मी दिसत होतात ते आठवून हसते। एजे, काल तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्यासाठी खरंच थँक्यू। म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही माझ्यासाठी असं काहीतरी फिल्मी वागाय। खूप 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 थँक्यू। इट्स ओके। मी फक्त माझी ड्युटी करत होतो। नाही आहे एजे, तुम्ही माझ्यासाठी काल जे केलं ना ती काय फक्त तुमची ड्युटी नव्हती, ते खरंच खूप स्पेशल होतं। नाहीतर लग्न सगळ्यांचंच होतं, पण आपली बायको एकटी पडू नये, तिला वाईट वाटू नये म्हणून आउट ऑफ द वे जाऊन तिच्यासाठी काहीतरी फिल्मी करणारा नवरा थोडीच सगळ्यांना मिळतो। आणि मला माहिती आहे जी, तुम्ही माझ्यासाठी एवढं स्पेशल काहीतरी केलं म्हणजे याच्या मागे नक्की काहीतरी कारण आहे। वहिनी तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काढा ना घराबाहेर। अहो तुम्ही मला कसले करताय घराबाहेर? तुम्हीच मुहूर्त काढा आता, मुहूर्त। हा? नाही, राहू दे, उगाच तुम्हाला त्रास कशाला है ना? थांबा। गुरुजी, गुरुजी, आलो आलो। हा या। नमस्कार नमस्कार नमस्कार, या ना, बसा ना, बसा। गुरुजी, मी मुलीची आई आणि हे मुलाकडचे। तर कसं आहे, आता तुम्ही आलाच आहात ना, तर सर्वांसमक्ष मुहूर्त आणि लग्नाच्या तारखा काढून द्या। हे घ्या दोघांच्या पत्रिका। नाही नाही, तयारीनेच आले। तर तुम्ही पत्रिका बघून मुहूर्त काढून द्या सर्वांसमक्ष। वहिनी पण आजी नाही आहेत घरात, आपण कसं काय? मग काय झालं? या आहेत ना यशची मोठी बहीण, मोठ्या आहेत या घरातल्या, आणि दरारा पण आहे त्यांचा। मग चालतंय सगळं। तुम्ही करा करा। वहिनीला काय झालंय? काही बोलत का नाहीयेत? बघा ना, आधी तर या वरचेवर आपल्या घरात येत होत्या, पण येतो आता चक्क गुरुजींना घरात घेऊन आले। म्हणजे आता ट्विस्ट में कहानी आहे वहिनी। सरू, कहानी में ट्विस्ट असतं ते। हा तेच ते। या घ्या, दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास करून मी ह्या 3 तारखा काढलेल्या आहेत। ठरवा काय करायचं ते। अगं बाई, छान छान, बरं झालं, खूपच छान बातमी दिली। एवढी आनंदाची बातमी दिलीत ना, ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद। घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा। अहो घ्या, हो घ्या, आनंदाची बातमी घ्या। डाएट आहे, कमीच साखरेचा आहे। अहो मोठ्या दुकानातून घेतलाय, फेमस आहे, फेमस। घ्या घ्या घ्या, आवडेल आवडेल, घ्या घ्या घ्या।
हे घ्या, तुम्ही पण घ्या. नाही घ्या हो, असं काय करता? आता आपलं डब्बल नातं आहे की नाही, म्हणजे डब्बल धमाका. घ्या. यश आणि रेवतीच्या लग्नाला मासचा विरोध होता, पण प्रेमापेक्षा महत्वाचं या जगात काहीच नसतं. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर त्याला मी का विरोध करेन? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एजेंनी यांना शब्द दिलाय ना, आणि मी एजेंचा शब्द कधीच पाडत नाही. बघितलं? बघा. नाही नुसतं बघू नका, शिका. बाई, छानच छानच झालं. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. एजे आणि सरोजिनी ताईंना सांगा हा, हा ही गोड बातमी सांगा. थांबा थांबा, हा हे बघा, या हे या तारखा. नाही लक्षात ठेवा, या तारखा लग्नाच्या आहेत. एजे आणि सरोजिनी ताई दोघांनाही सांगा हा. मुहूर्त आपण नंतर काढूच. कसं आहे, आता मला निघायला हवं. एवढी आनंदाची बातमी आहे, ती मला रेवूच्या बाबांना सांगायला हवी ना. खूप कामं पडली आहेत, लग्नाची तयारी करायची आता. पण तुम्ही नक्की सांगा हा, आणि सांगा कालिंदी येऊन गेली म्हणून. हा आले. चला हा, सांगा त्यांना कालिंदी येऊन गेली. अच्छा. सॉरी एजे, आजपासून मी तुमचा कोणता शब्द पाळणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.